नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. विनंती आहे की जर आजपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूबवर BBC केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर पोहोचवतील. कारण यापुढे आम्ही शैक्षणिक क्षेत्रावरही विशेष व्हिडिओ काढणार आहोत. आजचा विषय आहे अर्थातच केजचा घरकुल घोटाळा. आपण म्हणाल की या अगोदरही आम्ही याच्यावर काही व्हिडिओ केलेले आहेत, मग पुन्हा हा प्रयत्न कशासाठी? नक्कीच कारण शेकडो लोकांचं घराचं स्वप्न या घोटाळ्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि आपल्या देशात एक सवय आहे, किती मोठा घोटाळा आता आला तरी लोक फक्त 2-4 दिवस त्याच्यावर चर्चा करतात आणि त्यानंतर तो मागं पडतो, कारण दुसऱ्या दिवशी नवीन विषय तयार असतो. लोकांचं लक्ष केंद्रित करणारा वेगळा विषय दुसऱ्या दिवशी आलेला असतो. त्यामुळं कितीही गंभीर विषय आपल्यासमोर आला तरी तो छोटा वाटायला लागतो. एक काळ होता, जे बुजुर्ग असतील ज्याने काही काळ जीवन जगले त्यांना माहिती आहे, एक काळ होता साधा 100-200 रुपयाचा कुठं गैरव्यवहार झाला असं कळलं तर प्रशासन, समाज सगळ्यामध्येच एक अस्वस्थता निर्माण होते. पण आता लाखो सोडा, करोडो रुपयांचे भ्रष्टाचार झाले तरी समाज आहे तिथंच आहे. फारशा प्रतिक्रिया येत नाहीत, फार तर 1-2 दिवस त्याची चर्चा होती. म्हणूनच आम्ही हा विषय पुन्हा घेतोय, कारण यामध्ये शेकडो लोकांचं घरकुलाचं स्वप्न या ठिकाणी खरं तर उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे 300 जवळजवळ 74 लोकांपैकी फक्त 133 लोकांना, त्यातलीही काही लोकांना हप्ते पूर्ण मिळालेले नाहीत, फक्त 133 लोकांना घरकुल लाभ मिळालेला आहे. मी पुन्हा सांगतो, त्यातीलही काही लोकांना पूर्ण हप्ते मिळालेले नाहीत. राहिलेल्या जवळजवळ 241 लोकांना काहीच मिळालेलं नाही. त्याच्यात आमच्या पत्रकारासारखे सुद्धा काही लोक आहेत जे गरजू आहेत. बिचारे पत्रकारिता हा एक सामाजिक कार्य करून ते जगत होते, त्यांनाही ती घरकुलं मिळालेली नाहीत. हे सगळं पाहता विषय गंभीर आहे. म्हणून आम्ही या विषयाला शेवटपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. यासाठी आम्ही लवकरच या सर्व जी काही पीडित आहेत या लाभापासून यांची एक बैठक लावून एक मोठा लढा उभा करणार आहोत. विषय असा आहे, हे घरकुल प्रकरण उघड झाल्यापासून खरं तर उघडवायला इतका का वेळ लागला कळत नाही. कारण हे प्रकरण आहे 2022 मधलं. तेव्हा झालेला हा भ्रष्टाचार आहे. त्यावेळी प्रशासन होतं, ठीक आहे, प्रशासक होता, परंतु बाकी ज्यांना ज्यांना काही माहिती असेल याच्यातलं त्यांनी तो बाहेर काढला नाही. गेली काही वर्षसुद्धा नाही आहे, गेली जवळजवळ 2-4 वर्षात सुद्धा 22 नंतर जवळजवळ आता 4-5 वर्ष होत आलेले आहेत. परंतु आजपर्यंत 4 वर्ष तर नक्की झालेत, पण आजपर्यंत कुणी गरज वाटली नाही, कारण एवढा मोठा भ्रष्टाचार होता. कदाचित अनेक जण यांचे लाभार्थी आहेत. हे लाभार्थी कोण आहेत हे कळणं खूप गरजेचं आहे. कारण ठीक आहे, कळत नकळत तुम्ही एखादं काम करताय, त्याच्यातले 10-5 रुपये तुम्ही कळत नकळत चालता चालता काही याच्यातून तुम्ही काढताय, ते समजू शकतो समाज. परंतु चक्क लोकांचे घरं जिथं होणार आहेत त्याचा निधीच तुम्ही पूर्णपणे हडप करताय. खरं तर हे प्रकरण खूप गंभीर आहे, तरी समाज का गप्प आहे? विशेष म्हणजे ते लोक, त्यांच्याही फारशा प्रतिक्रिया नाहीत. ज्यांना स्वतःची घरं मिळणार आहेत बिचारे दबून आहेत. परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहोत. कारण हे आहे, जे 241 लोक मी म्हणतोय त्यांनी अगोदरच 25,000 ते 30,000 रुपये अगोदरच हे घरकुल मंजूर करण्यासाठी संबंधितांना दिलेले आहेत. आता ते कोण लोक आहेत काय ते आपल्याला कळेल, लोक बोलू लागतील तेव्हा कळेल. आणि आम्ही लोकांना बोलकं करणार आहोत. कोणी बैठका घेतल्या, कोणीही पैसे घेतले, हे बाहेर येणं गरजेचं आहे. याच्यात कुणाला काही वाटायची गरज नाही आहे. चुका केल्या तर शिक्षा भोगावी लागेल. चुका करताना काही वाटत नाही तर शिक्षा भोगायला का वाटावं? आम्ही त्या कर्मचारी अधिकाऱ्यांनाही विचारतो प्रश्न, तुम्हाला एवढी नोकरी, लोकांना नोकऱ्या नाहीत, आज समाज किती पीडित आहे नोकरीसाठी, तुम्हाला मिळालेल्या नोकऱ्या एवढ्या असताना, तुमचं कुटुंबाने तुम्हाला जगवण्यासाठी काही पगार मिळत असताना तुमचं लक्ष अशा गोष्टीवर का जावं? तर आता शिक्षा भोगा, कारण सगळंच माफ करणं शक्य होत नाही. आमचा प्रश्न असा आहे, शासनानं चौकशी सुरू केली मान्य आहे,
केज विकास संघर्ष समिती असेल किंवा इतर काही जणांनी हा प्रश्न उचललेला आहे. शेतकरी कामगार पक्षाने हा प्रश्न उचललेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की याच्यात चौकशी झाली पाहिजे. शासन थोडे वेळ घेते, टाळाटाळ करते. आपल्याला माहिती भारतातल्या, देशातल्या, राज्यातल्या चौकशा कशा चालतात. चौकशी समिती नेमली जाते. एक तर त्या समितीतले अर्धे अधिकारी त्याचे लाभार्थी असतात. आता ते काय चौकशा करणार हा सुद्धा प्रश्न येतो. कारण इथं बघत बघत याची चौकशी, अमुक दोष तेमुक दोष, याला ठपका त्याला निलंबन, तात्पुरतं निलंबन, पुन्हा नोकरीत घेणं. पण त्या लोकांचं काय, ज्यांची घरच लाटली गेली त्यांचं काय. आम्ही याच्यासाठी शेवटपर्यंत या लोकांना त्यांचं घरकुल मिळालं पाहिजे. आम्हाला माहीत नाही संबंधितांनी चोऱ्या कराव्यात, कुठून पैसे आणावेत, कारण हे पैसे यांच्याकडे आहेत. याचे लाभार्थी जे आहेत, आम्ही तर अशी मागणी करतोय की जो जगताप आहे, लक्ष्मण जगताप, जो याच्यातला प्रमुख मानला जातो. खरं तर मास्टर माइंड आणखीन बी असू शकतील, सध्या तर तोच मास्टर माइंड, पण याच्यावरचेही सुपर मास्टर माइंड काही असू शकतात. त्यांनाही पकडणं गरजेचं आहे. याच्यासाठी खरं तर या सगळ्या लाभार्थ्यांनी एकत्र येऊन शासनाकडे आता मोठं आंदोलन करून लक्ष्मण जगताप याची नार्को टेस्ट करायला लावणं गरजेचं आहे. का? कारण या लक्ष्मण जगताप यांनी कुणाकुणाला हे पैसे दिले आहेत आणि याचे कोण कोण लाभार्थी आहेत हे कळलं पाहिजे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत केजचं राजकारण सुद्धा नीट चालणार नाही. कारण जर राजकारणातले कोणी दोषी असतील, असे लोक जर राजकारण केजचं चालवत असतील तर केजचं भविष्य काय. असे लोक जर प्रत्येक वेळेस इलेक्शनमध्ये पैसे वाटू आणि पुन्हा एकदा सत्तेत येत असतील, सगळ्याच पक्षाचे, इथं कोणा एका पक्षाचे आम्ही म्हणत नाही, तर केजचं भविष्य काय असेल. इतर किती भ्रष्टाचार होत असेल हा कल्पना न केलेला बरा. कारण जर घरकुलाचे पूर्ण पैसेच खाण्यापर्यंत जात असेल, ठीक आहे, मान्य करू, घरकुलाच्या 1,00,000-2 लाखातील कुठं 10,000 20,000 कुठं कोणी भ्रष्टाचार केला, तेवढा मान्य करता येऊ शकतो आजच्या काळाच्या ओघात किंवा ज्या प्रकारचं सिस्टम बनली त्याच्यात. पण पूर्ण घरच, किती हिंमतही, तर बाकी ठिकाणी किती भ्रष्टाचार असेल हे सांगता येत नाही. तसाही दलित वस्तीचा सुद्धा खूप मोठा घोटाळा झाल्याचंही बोललं जात आहे. त्याची चौकशी करणं खूप गरजेचं आहे. आम्ही तोही माहिती अधिकार टाकणार आहे. आता आजपर्यंत आम्ही केज नगरपंचायतमध्ये कुठलीच गोष्ट म्हणजे कुणाला त्रास देण्याच्या किंवा कुठल्याच आजपर्यंतच्या सगळ्यांच्या काळात जो 25 म्हणजे ग्रामपंचायत असेपासूनच्या काळापासून कधीच माहिती अधिकार, कारण 2005चा माहिती अधिकार आम्ही समाजसेवक अण्णा हजारे सोबत आणलाय. त्याचं काय महत्त्व आहे आम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा त्याचा वापर केज नगरपंचायतमध्ये कधी केलेला नाही. परंतु आता जर एवढाले मोठाले भ्रष्टाचार होत असतील, एवढाले मोठाले घोटाळे होत असतील, तर नक्की आता माहिती अधिकारातून हे उघड होणं खूप गरजेचं आहे. आणि मी विनंती करेन केजच्या काही सुशिक्षित नागरिकांना, भ्रष्टाचाराची चीड असणाऱ्यांना, तुम्ही सुद्धा माहिती अधिकारातून ही माहिती घ्या आणि कुठं कसा आणि काय भ्रष्टाचार झाला ही माहिती करून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि ते झालं पाहिजे. तरच आलेला निधी चांगल्या कामासाठी वापरला जाईल आणि केजचा विकास होईल. नसता केजची नगरपंचायतपासून नगर परिषद काय महानगरपालिका जरी झाली तरी काही फायदा होणार नाही. जर सिस्टमच दोषी असेल तर आम्ही नेमकं करायचं काय. आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की शासनानं चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी, वेळ करू नये. कारण वेळ करून नेणं शासनाचं धोरण काय असतं आम्हाला माहिती आहे. शासनाला माहिती आहे, लोक विसरतात. एक घोटाळा विसरायचा असेल तर फक्त चौकशी लांबवायची आणि मग तो घोटाळा विसरून जातो. लोक आरामात या मानसिकतेचा फायदा कदाचित सध्या प्रशासन घेत आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला सुद्धा की लवकरात लवकर हा घोटाळा याची चौकशी पूर्ण करा. दोषी कोण आहेत ते बाहेर काढा. कारण याच्यातले माझ्या हातात हा जो आपल्याला माहिती पाहिजे, आपण बघू शकता जवळून हा जो आहे तो एक जो अहवाल आहे हा ऑडिट आहे, ऑडिट रिपोर्ट आहे, जो की ऑडिटरनं सादर केला आहे. घोटाळा कसा झाला आहे त्याच्या अंतर्गत नावासहित या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. एकूण 3,62,00,000 रुपये या घरकुलासाठी या लोकांसाठी मंजूर झाले होते. 3,62,00,000 त्याच्यापैकी 2,03,88,739 रुपये हे निनावी दिलेले आहेत. त्यांची नावच नाहीत, आणखी कोणाला दिलेत असेच
बिअरर चेक दिलेले असू शकतात, हे बँकेकडे आहेत, पण बँक बाहेरच्यांना देत नाही, समितीला ते देणार आहे. जी गठीत केलेली शासकीय समिती, तिला अधिकार आहे, तिच्याकडे हे नावं येणार आहेत. कोणाची नाव आहे ते? 2,03,88,739 रुपये हे बिअरर चेकनं दिलेले आहेत. तर बाकीचे लोक आहेत ज्यांची नावं याच्यात दिलेले आहेत, की ते म्हणतायत की काही दुकानदार आहेत, काही संस्था आहेत, त्यांच्या नावाने. आणि या संस्था दुकानदार म्हणतात की आमचे पैसे आहेत त्यांच्याकडं, आमचा हा व्यवहार आहे. मान्य करू, हा व्यवहार ठीक असेल, परंतु हे पैसे जर इकडे दिले असतील तर या हेडसाठी आलेले पैसे कुठं गेले मग? कारण या हेडसाठी बी पैसे येणारच असतील ना, ते कुठं गेले? जर घरकुलाचे पैसे इकडे दिले तर ते पैसे इकडे यायला हवे होते, किंवा आले नसतील. पहिली गोष्ट तर एका हेडचे पैसे दुसऱ्या हेडला वापरणं हा मोठा अपहार आहे. आज उद्या काही होईल, उद्या लोकांचे पैसे कुणी काढले, बँक म्हणेल की ह्यांना द्या, असं शक्य होत नाही. काही नियम, काही रेग्युलेशन्स, रूल्स आहेत. तर या ठिकाणी सांगितलं जातं आहे की हे पैसे जे म्हणजे चौकशीचे काही लोक सांगतायत की हे पैसे बहुतेक त्यांनी दुसरं देणं जे आहे नगरपंचायतला लोकांचं ते दिलं आहे. ठीक आहे, त्यांचं देणं दिलं आहे. सगळेच पैसे सगळे दिले एकाच वेळी? ठीक आहे, देणं एकदम बरोबर 3,62,00,000 एवढंच होतं का? हा सगळे प्रश्न उपस्थित राहतात. यासाठी आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की खरं तर जे कोणी लाभार्थी आहेत याचे, त्यांनी ताबडतोब पैसे भरावेत आणि लोकांची घरं उभा करावीत. आमचं काही म्हणणं नाही, कारण सगळे राजकीय क्षेत्राशी संबंधित लोक असू शकतात. त्यांना आमची विनंती आहे की घोटाळा झालाय, याच्यावर तुमच्यावर कोणी जो ऑब्जेक्शन घेत असेल तर त्यांना दोषी ठरवू नका. का नाहीत करणार लोक? तुम्ही जर अशा प्रकारे दिवसाढवळ्या दरोडे टाकत असाल तर लोक दरोडेखोर म्हणणारच. पण हे कोण आहेत नेमके, हे काढण्यासाठी आता लक्ष्मण जगतापची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. लक्ष्मण जगताप एकदा बोलला की बाकी मग सगळंच बाहेर येणार आहे, आणि मग केजवासियांना खरं कळेल की नेमका भ्रष्टाचाराचं सगळं लोन कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. आमची इच्छा आहे केजकरांनी गप्प बसू नये. काही बाबतीमध्ये ठीक आहे, आपलेच लोक आहेत सगळे, परंतु जर एवढा मोठा भ्रष्टाचार, त्यांनी बी आपलं म्हणायला पाहिजे लोकांना. जर आम्ही आपलं म्हणत असू तर त्यांनी सुद्धा आपलं म्हणून लोकांचा अशा प्रकारचा भ्रष्टाचार करायला नको आहे, लोकांची घरं उद्ध्वस्त करायला नको आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्यात बी आपलेपण पाहिजे. केवळ आम्हीच आपलेपण म्हणून उपयोगाचं नाही. म्हणून दोषी असतील त्यांना शिक्षा द्यावी लागेल, तरच केजचं राजकारण सुधारेल, इथलं प्रशासन सुधारेल, आणि केजच्या भविष्यातील इथल्या ज्या पुढच्या पिढीच्या आशा आहेत काहीतरी केजमध्ये होईल आलेल्या निधीचं, ते एकदा स्वप्न साकार व्हायला मदत होईल. नसता जर केजवासियांनी एवढ्या मोठ्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केलं, आणि ही गोष्ट फक्त तेवढ्या लाभार्थ्यांची नाही आहे, फक्त त्यांनीच रस्त्यावर यावं असं नाही आहे, कारण इतर बी क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार झालेला असू शकतो. कारण एवढा उघडपणे जर असं करत असतील तर बाकी क्षेत्रातही भ्रष्टाचार नक्कीच झालेला असू शकतो. याची चौकशी होणं गरजेचं आहे, आणि काय काय झाला हे प्रत्येक लेवलचा आता माहिती अधिकारातून आम्हाला उघड करावं लागेल. तेव्हाच खरं आम्ही या केसच्या राजकारणाला, शुद्धीकरणाला खरं तर पात्र ठरू. चला तर बघूया पुढं काय होते ते. धन्यवाद.